योजनेतील 27,000 लाभार्थ्यांपैकी 3,524 जणांना निधी प्राप्त झालाय। 63 कोटींची थकबाकी देण्याची खासदार धैर्यशील पाटील यांनी मागणी केली आहे। पेण तालुक्यातील 27,000 घरकुल लाभार्थ्यांपैकी केवळ 3,524 जणांना मनरेगा अंतर्गत 27,000चा निधी उपलब्ध झाला असून उर्वरित 23,476 लाभार्थ्यांचे 63.38 कोटी थकले आहेत। या मुद्द्यावर पेण प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे। आयसी आणि जिओ टॅगिंगच्या त्रुटी तातडीने दूर करून शिल्लक लाभार्थ्यांना पैसे देण्याचे आदेश त्यांनी दिले। बैठकीत जिल्हाधिकारी, पंचायत समिती अधिकारी आणि 65 ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते। केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प की कोणाचाही संसार उघड्यावर राहू नये याकरता प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे, याकरता PM आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत। या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं, असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात। विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं, तिसरा हप्ता न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं जी मोडलेली आहे ते संसार या ठिकाणी पावसामध्ये दिसतात। अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या। माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरिबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून काही उणिवा राहतात का याकरता ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती। अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीकरता सहयोग या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या बैठकीमध्ये नरेगाच्या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 27,000चा जी अतिरिक्त मदत या ठिकाणी जी मिळते ती मिळालीच पाहिजे, हा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे। दुसरा तिसरा जो हप्ता मिळण्याकरता जी अडचणी येते त्या तांत्रिक अडचणी, कारण शासनाकडे पैसे कमी नाही आहेत त्या दृष्टिकोनातून काही अडचण नाही आहे, परंतु तांत्रिक अडचणी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये EKYC करणे, जिओ टॅगिंग करणे आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या तांत्रिक बाबी व्यवस्थितरित्या पूर्ण कराव्यात याच्याकरता तशा पद्धतीच्या सुस्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। काही जणांना फेर पडताळणी करून ज्यांचे घरकुलं रिजेक्ट केलेली आहेत, जी वगळलेली आहेत ती सुद्धा कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा कायद्याला धरून कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे। साधारणतः बैठक या ठिकाणी चांगली झालेली आहे। पुन्हा 2 ते 3 महिन्यांनी बैठक घेऊन माननीय मोदीजी यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम केलेलं आहे, गोरगरिबाचा संसार हा 4 भिंतीमध्ये सुरक्षित राहायला पाहिजे, त्याला सुखाचं छप्पर असलं पाहिजे, या भूमिकेकरता या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली होती आणि ती बैठक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे। पुन्हा 3 महिन्यानं आत्ता दिलेल्या सूचनांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेऊन ही योजना या ठिकाणी जोरात पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून ही आजची बैठक इथे योजली आहे।